जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार मिलिंद देवरांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं आहे। आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी एसओपी निश्चित केली पाहिजे अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली आहे। आझाद मैदान, दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाबद्दल मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली चिंता। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा अधिकार, परंतु त्यासाठी एसओपी निश्चित केली पाहिजे। उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी, त्यांना इतरत्र हलवण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी। मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल। तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय। मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू, नाही तर हैदोस घालू। तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही। त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं। ही अख्खी मुंबई आमची, हे तुम्ही कोण आम्हाला सांगताय? मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या। त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना, त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे। मिलिंद देवरा जे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये, दक्षिण मुंबईचा सातबारा काय या धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का आम्ही? त्याला म्हणा चुप राह, इतके शांततेत येणारी पहिली जातच। हो, कोणाची काडी उचलले नाही, कोणाचे भजे उचलले नाही, कोणाचं काय केलं नाही। उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होते आमच्या। अशी वापस येणारी शांततेत जात नाही। ही जात लई ही खारी आहे, लई विषारी आहे तराला लागल्यावर। पण अशी होणे नाही। एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात। तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा एक मोठा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारची एसओपी, स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर त्या ठिकाणी जर स्थापित केली तर निश्चितच लोकशाही दृष्टीने आंदोलन करणाऱ्याला एक आणखी शिस्तीच्या चौकटीत बसण्यासाठी स्वाभाविकपणे मदत होणार आहे। पण त्यामुळे आंदोलन मुंबईत येऊ नये, आंदोलन करू नये असं काही लोकशाहीमध्ये अपेक्षित